आपण आज परत एकदा आलो आहे इंद्रायणी नदीला चिलेपी मासे पकडायला. तर या साईडला ते झाड दिसत त्या साईडून पिंजरे लावल्यात 5 पिंजरे, आणि पाणी पण खूप वाढलं त्याच्यामुळं 5 पिंजरे आहेत ते बघणार आहे पिंजऱ्यात किती मासे आले आहेत चिलेपी मासे, आणि तुम्हाला पण दाखवणार आहे का किती मासे आहेत ते चिलेपी मासे पाणी वाढले हो पिंजऱ्यात. ते आपण इथंच बनवले पिंजरे, ते मागच्या वेळेत बघितलं असेल तुम्ही काही इथं बनवले पिंजरे आहेत. आणि आता ते पिंजरे बरेच दिवस झाले टाकल्यात, 2-3 दिवस झाल्यात. तर आता आपण पिंजरं काढलं जाणार आहे आणि 5 पिंजऱ्यात किती चिलेपी आली ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण तर बघू शकता तुम्ही पाणी लईच नदीला सोडलं आहे वरतून, त्याच्यामुळे लई वाढलं आहे पाणी भरपूर, असं घाण पण वरून वाहून येते. तर आपण इथं समोर 2 पिंजरे लावल्यात, तिथे एक आहे आणि त्या वरती 2 आहेत, असे 5 पिंजरे आहेत. तर आता आपण 5 पिंजरे बघायला जाणार आहे आणि 5 पिंजऱ्यात किती मासे येतात ते सर्व तुम्हाला दाखवणार. तर चला तर आपण पिंजरे घेतली आणि चाललो आहे पिंजरा काढायला. तिकडं वरती जाणार आहे, तिथून उतरणार आहे आणि मग पलीकडे जाणार आहे. तर चालू पिंजरा काढलं आणि किती पिंजऱ्यात मासे आहेत सगळे तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि फॉलो पण करा, कारण की तुम्हाला असेच आता नवीन व्हिडिओ येत राहतील. तर आता पलीकडे गेलो तुम्हाला दाखवीन आपल्या पहिले पिंजऱ्यात पोचलं अलीकडं. आपला पहिलाच पिंजरा इथंच लावला आहे. तर पहिल्या पिंजऱ्याची ही रशी आहे जी आपल्या पिंजऱ्याला बांधली खाली उतरण्यासाठी. तर बघू आपल्याला पहिल्या पिंजऱ्यात किती आल्यात. तर बघू काढून आपण पिंजरा. चार चिलाप्या सापडल्यात, बघू शकता हे 4 चिलाप्या पहिल्या पिंजऱ्यात. चार चिलाप्या आल्यात, तर घेऊ काढून. आपण काढून लावून बघायला जाऊ. आणि आपण आता दुसऱ्या पिंजऱ्याकडे चाललो आहे, तो या साईडला आहे दुसरा पिंजरा. तर चला आता पिंजऱ्याजवळ जायचं आहे, बघू त्याच्यात काय आलं काय. या पिंजऱ्यात 4 चिलाप्या भेटल्या आपल्याला, दुसऱ्या पिंजऱ्यात किती चिलाप्या भेटतात ते बघू. आपण दुसऱ्या पिंजऱ्यात येऊन पोहोचले. समोर बॉटल दिसत असेल ते आपण पिंजऱ्याला वरती बांधली. पण 4 चिलाप्या आल्यात, बघू शकता 4च भेटल्या याच्यात, पण त्याच्यात पण 4, याच्यात 4. घेऊ काढून. 2 पिंजऱ्यात आल्यात किलो चिलाप्या, 1-1 किलो म्हणजे 2 किलो 2 पिंजऱ्यात. तर अजून आहेत 3 पिंजरे, बघू 3 पिंजऱ्यात किती चिलाप्या येतात आपल्याला. पण तुम्हाला दाखवतो. तिसऱ्या पिंजऱ्याकडे पण आलो आहे, तर वाईट साईडला 2 होते आणि आता तिसऱ्या पिंजऱ्याकडे आलो. बघू तिसऱ्या पिंजऱ्यात किती मासे सापडतात आपल्याला. तरी तिसऱ्या पिंजऱ्याची बॉटल बघू याच्यात किती आल्यात. तर याच्यात आल्यात वाटतं 1-2 लागते, घेऊ काढून. तर याच्यात फक्त 2च आले तिसऱ्या पिंजऱ्यात, आपल्याला 2च भेटल्यात. तर घेऊ काढून. जे समोर बॉटल दिसत असेल ना, तो हे आपला पिंजरा. मग प्रत्येक पिंजऱ्याला वरती बॉटल बांधली, खाली दोरी. तर ते 4था आणि ते समोर बहुतेक 5 आहे. तर याला बघून मोठी बघा. 4थ्या पिंजऱ्यात तिथे आल्या. त्या पिंजऱ्याची चिलापी लईच मोठी आहे, डायरेक्ट 1.5 किलोची आहे आणि 1 किलोची आहे. ही किलो एकची आहे आणि 1.5 किलोची. बघू शकता किती मोठी आहे चिलापी. तर आपल्या त्याच्यात 2च आले, 1 मेली, 3 आल्या. 1 मेली, ही मोठ्या साईजची आहे. एक ही आहे, जी निळी आहे ती 1.5 किलोची आहे आणि काळी आहे ही 1 किलोची आहे. असे 2 आलेत आपल्याला मोठ्या साईजचे चिलापी मासे आणि 1 मेली. तर घेऊ काढून. बघा लई मोठी आहे, मोठी साईजची चिलापी. लसन तिथला पिंजरा काढून लावलाय. आता इथे लाचचा पिंजरा आहे आणि दोघं लाचच्या पिंजरा किती येतात आपल्या चिलाप्या.
सगळे 2-2, 3-3 आल्यात. तिथं आहे लाचचा पिंजरा. बघू आपल्या लाचच्या पिंजऱ्यात किती चिलापी आल्यात. पिंजरा काढून झाले पिंजरा 2-1 किलो अशा चिलापी आल्या. 2-3 किलो 2 किलो आहे चिलापी आल्यात. हे लाचचा पिंजरा आहे. आता जो खोडून घेतो डायरेक्ट बाहेर जाणार आहे आपण, कारण की आपले 5 पिंजरे झाल्यात. तर चला घेऊ काढून चिलापी जाईन मरून.